बदलापूर पश्चिम विभागातील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एका 11 वर्षीय मुलगा विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला असल्याची घटना समोर आली आहे। दिनांक 11 सप्टेंबर रोजी बदलापूर पश्चिम बेलोली परिसरात क्रिकेट खेळत असताना बॉल बाजूलाच असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या छतावर गेल्याने नील नॉर्मन हा 11 वर्षीय मुलगा बॉल आणण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी हायटेन्शन वायर खाली लोंबकळत असल्याने नील याचा स्पर्श त्या वायरला झाला आणि मोठ्या झटक्याने नील हा लांबवर फेकला गेला। यामध्ये नील हा 60% भाजून गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या नील याच्या उपचारासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च येणार असून त्यांच्या परिवाराची परिस्थिती हलाखीची असल्याने नील याच्या परिवाराने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे। नील याच्या परिवाराला मदत करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या बँकेच्या खाते क्रमांकावर आर्थिक मदत करता येईल। झाल्या प्रकारामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। ना इथून चढला ना, इथं चढला पोरगा, इथं चढला ना तेव्हा इथंच चढला होता इथं। हो का? हा, ती वायर खाली आहे ना, ती वायर आहे ना, एवढी खाली पाहिजेच नाही ना। ही किती दिशा खाली झाली, याच्यापासून उंच पाहिजे होती ना, तो इथं वाकला असेल इथं। हे काय, हे किती अंतर कमी, ह्याच्यावरून असा गेला तो इकडून पाय ठेवून आणि इथे त्याला पेट घेतला इथे त्याने। हे काय, ते माती भीती चोळत होते ना ते लोक, इथून त्याला खाली आला, तो इथून पेटला होता इथं। काय माहिती ते कशाला खेळत असं कोण, काय ह्याच्या पहिले वायर इथून नव्हती आणि वायरची दिशा बदली केली नाही काय, वायरची दिशा ह्यांनी फिरवली आहे। या लाईटची दिशा आहे ना, यांनी ही वायर आहे ना अशी बदली करून इथं आणली, ती खाली टच झाली ना, इकडे जवळ झाली आहे असा। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।